श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 20वा. मराठी भावार्थ. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीसुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व वृत्ते केली. परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच्च होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत. तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरु पादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा केली तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते. यावर तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या वृत्ताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्रीगुरू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाच्याचे बोलणे ऐकून श्रीगुरू अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच्च योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्रीगुरूंचे वचन ऐकून पिशाच्चरूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, विप्र स्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील. त्याने तुला गती मिळेल. श्रीगुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणेच 7 दिवस औदुंबरला स्नान घाल. मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्रे झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौलकर्म करण्याचे ठरले. परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्रीगुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले. त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. इथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा. विनवितीसे कर जोडुनी भक्ती भावे करुणी. स्वामी निरोपिले आम्हासी. श्री गुरु आले गाणगापुरासी. गोप्य रूपे अमरापुरासी. औदुंबरी आली असला. शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्ध मुनी. सांगतसे विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा. जय नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू. जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय. शिरोळ नामी ग्रामीसी. विपरैक परियसी. गंगाधर नाम ऐसी. वेदरत होता जाना. त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता. पुत्र होनी सवेची मृत्युता. कष्ट तसे येणे परी.
पाच पुत्र तिसी झाले सेवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवने परी स्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषाशी पुत्र शोक भावयासी पातकत ये वेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती ते वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांध जन्मासी झाले पुत्र मरती जाना अश्ववध गोवध करी वांध होय सदा ज्वरी एखादा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाना विप्रमणती तियसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हासी सांगू एकाएक चित्ते शौनक गोत्री द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्ट लाभ होत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यावास्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने पिसाच झाला असे गर्भपात करीतो तुझ जाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे खिन्न अनुतप्त होऊन अंतकरण द्विज चाणी लागली ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्रमणते तियसी तुवा केले ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिसाच जाहला असे त्याची करणे उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विचासी तेने होय तुझ बरवे एका भावे आचरावे कृष्णाती वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा पापविनाशी करुणे स्नान वेळ सात औदुंबरस्तपण अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान कामे तीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी येणे परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील सतायुषी मास आचरोणी येणे परी मग ब्राह्मणाते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एक शत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरण करुणी मणी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल दुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा कष्ट करीन आपुले देही उपवासादे पूजा पाही मासोपवास एक भावी करीन आपण गुरु सेवा विप्रमणती एक बाळे तुटे द्रव्ये तुके न मिळे सेवा करी ओम मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरूपे परिसोनी द्विज वचन विप्रवणिता संतोषन गेली त्वरित ठाकोन जेते स्थान श्री गुरूंचे स्नान करून संगमासी पापविनासी विदेसी सात व्यसनपणेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थी करुणे स्नान पूजा करुणे श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीत असे उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करीती ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे शत एक अद्यापि जरी न देसी घेन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढवणे दी अवधारी वाया करेसी तू सायासी पुत्रकेचे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी आला पिसाच्या स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबरा आड रिघता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देवनी नारेसी वारित झाला ब्रह्मणासी पुसती श्री गुरु तयासी कामारीसी स्त्रियेसी विप्र विनवे श्री गुरुसी जन्मांतरी अपनासी अपहार केला द्रव्यासी प्राण त्यजिला यास्तव स्वामी कृपाळू सर्वांसी आमचे शत्रूचा पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपन उपद्रव देसी भक्तजना तू ती शिक्षा करू जाण आम्ही सांगो जैने रीती जरी ऐकसी हिता ती तुझ होईल सद्गती पिसाचत्व परिहरेल जे काय देईल विप्रवणिता तू अंगीकारावे सर्वथा जरी न येई तुझ्या चित्ता जाई आता येथून राखीन माझ्या भक्तांसी वंशोवंशी अभिवृत्तीसी पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोणी श्री गुरुचे वचन विप्र पिसाच करीन मन स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी श्री गुरु म्हणती तयासी विप्रवणिता भावेसी करील कर्म 10 दिवसी गती होईल तू ते जाणा येणे परी तयासी निरोप देती स्त्रियेसी जे असेल तुझ पासी आचरी कर्म तया नामी अष्टतीर्थी स्नान करी तया नामे अवधारी 7 दिवस येणे परी स्नपन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरी संभ्रवसी कन्यापुत्र पूर्ण आयुषी होतील म्हणते श्री गुरु ऐसे देखुनी जागृती विप्रवणिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसम्मे मनात श्री गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी येरे दिवसी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ
नारिकेल 2 देत हरली ओटी तियेची, मने पारणी करी हो तू आता पुत्र होतील वेदरता. वाडे त्यांची संतती बहुता चिंता न करी हो बाळे, पुढे तया नारेसी पुत्र युग्म शतायुषी, झाले श्री गुरु कृपेसी एकचित्त परियेसा. वृत्तबंध करीती ज्येष्ठासी समारंभ अनंत हसी, चौल कर्म दुजियासी करून पाहती माता पिता. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी, पुत्रासी जाहली वर्षे तिन्ही अत्युल्हास मानसी. समारंभ अतिप्रीती करीती झाली आयती, पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी. व्याधी असती अष्टोत्तर एकाहुनी एक थोर, तयामध्ये जो कातीव्र धनुवात तयासी. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ. तया दिवसी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी, शोक करीती जनक जननी एका श्रोते एकचित्ते. प्रेतपुत्रावरी लोळे आणि गोनी परिबळे, वेष्टोनी माया जाळे प्रलापी तसे ते नारी. मने ताता पुत्र राया प्राणरक्षका माझा प्रिय, माते केवी सोडोनिया जासी कठोर मन करुणी. पुत्र व्याले 5 आपण त्यात तू एक निधान, जदी झाले गर्भधारण ते पासाव संतोषन. श्री गुरुनी दिधला मातेवर पुत्र होईल निर्धार, त्याने मज हर्ष फार वरदपिंड मनोनी. दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत, तू तारकामुचा सत्य म्हणून विश्वास केला जाण. ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका, निवारण करीती सकळा वाया दुःख तू का करेसी. अवतारी होता ती हरिहर तेही न राहते स्थिर, तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हासी. येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन, मने माते दिधली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती, औदुंबर वसती त्याने दिधले मजसूत. त्याचे बोल केवी मिथ्या, माते दिधल्यावर सत्या, त्यासी घडो माझी हत्या. पुत्रासवे प्राण देईन मनोनी आठवी, श्री गुरुसी देवा माते गांजिलेसी. विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणत, आपण केले पुरश्चरण फळा आले मज साधन. आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी. येणे परी अहोरात्री दुःख करीत असे ते नारी, उदय झाला दिन करी प्रातःकाळी पर्येसा. द्विज ज्ञाते मिळवणी सकळी येती तये स्त्रिये जवळी, वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू. जे जे समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती, चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी महाक्रोश करी मनी, आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी. आपणा सहित बाळासी करापा अग्नी प्रवेशी, एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा. लोक म्हणती तियेसी नवसी तू स्त्री कर्कशी, प्रेतासवे प्राण देसी कवन धर्म सांगा आम्हा. नाही देखिले न ऐकिले कानी, पुत्रासवे देती प्राण कोणी. वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष. दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करून नेदी संस्कार, अथवा न ये गंगा तीर ग्रामी अकांत वतला. इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी, सांगे तिसी सविस्तारी आत्मज्ञान तै वेळी. यती नवे तोची गुरु आला नरवेश धारू, नरसिंह सरस्वती अवतारो भक्तवत्सल परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकम नाम 20 अध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.